काय रे बाळा, किती धावपळ करतोयस ना, संसाराच्या मागे, पैशाच्या मागे आणि या जगाच्या दिखाव्याच्या मागे इतका हरवून गेला आहेस की तुला स्वतःची सुद्धा शुद्ध उरली नाहीये. मी तुझ्याकडे आलोय तुला भेटायला, तुला सांगायला की मी तुझ्या पाठीशी उभा आहे. पण तू इतका व्यस्त आहेस की तुला माझ्यासाठी, तुझ्या या स्वामींसाठी 2 मिनिटे सुद्धा नाहीत. लक्षात ठेव, ही वेळ आणि हे आयुष्य पुन्हा येणार नाही. तुला वाटतंय की सर्व काही तुझ्या हातात आहे, पण उद्या जेव्हा काळ बदलेल तेव्हा तुला प्रचंड पश्चाताप होईल. ज्याने मला जन्म दिला, ज्याने मला सर्व काही दिलं, त्याच्यासाठीच माझ्याकडे वेळ नव्हता. अरे वेड्या, हा देह, ही माया, सगळं इथेच संपणार आहे. सोबत येईल ते फक्त तुझं कर्म आणि माझं नाम. तू म्हणतोस तुला खूप दुःख आहे, खूप ओझं आहे मनावर, पण कधी विचार केलायस का की ते ओझं तू एकटा का वाहतोयस? मी तर कधीच तुझे हात धरले आहेत, पण तूच माझे हात सोडून जगाच्या मागे धावतोयस. तुला वाटतंय ना की कोणीच तुला समजत नाही, तुला जवळ घेणारं कोणी नाही. अरे, जगाचं काय घेऊन बसलायस? हे जग फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतं, पण मी तुझ्या पडत्या काळातही तुझ्या खांद्याला खांदा लावून उभा होतो आणि पुढेही राहीन. अजूनही वेळ गेलेली नाही. सावर स्वतःला आणि ओळख तुझ्या आतल्या शांततेला. बस माझ्यासमोर 2 क्षण शांतपणे तुझ्या मनातलं सगळं ओझं माझ्याकडे सोडून दे. तुझ्या चिंतेच्या आणि काळजीतल्या रात्री मला देऊन टाक आणि तू फक्त विश्वासाने एक पाऊल पुढे टाक. मी तुझे अश्रू पुसायला आणि तुला कठीण काळातून बाहेर काढायला सदैव तयार आहे. भले जग तुला नाव ठेवेल, भले लोक तुला सोडून जातील, पण मी तुझा हात कधीच सोडणार नाही. ज्या दिवशी तू स्वतःला माझ्या स्वाधीन करशील त्या दिवशी तुला कळेल की खरं सुख कशात आहे. पण जर आज तू माझ्याकडे पाठ फिरवलीस तर उद्याच्या वादळात तुला आधार शोधायला खूप उशीर झालेला असेल. ठरव आता, तुला जगाच्या गर्दीत हरायचंय की माझ्या मायेच्या सावलीत सुखाची झोप घ्यायची आहे. मी तुझी वाट पाहतोय. येतोयस ना मग? जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये माझ्या पाठीशी माझे स्वामी लिहून आपली श्रद्धा व्यक्त कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.